नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये मानिनी आता डॉक्टरांना विचारते की आम्ही त्यांना भेटलं तर चालेल का? तर डॉक्टर सांगतात हो तुम्ही त्यांना भेटू शकता, पण पेशंटला त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या आणि तुमच्यापैकी कोणीतरी माझ्याबरोबर या असं सांगतात. तर तेव्हा जीवा आता डॉक्टरांच्या सोबत जातो आणि मिथुन काका सुद्धा जातो. तर आता काव्या लगेचच पार्थला भेटायसाठी आतमध्ये चाललेली असते. तर तेव्हा मानिनी तिचा हात पकडते आणि तिला रडत रडत सांगते तू आतमध्ये यायचं नाहीयेस आणि हे सगळं पुन्हा एकदा तुझ्यामुळे झालेलं आहे असं ती बोलत असते. इतक्यातच सिस्टर बाहेर येते आणि सांगते की तुमच्यामधली काव्या कोण आहे त्यांनी अगोदर सगळ्यात पेशंटला भेटा. पेशंट शुद्धीवरती आल्यापासून ना त्यांचंच नाव घेतायत आणि असं तिने सांगितल्यानंतर काव्या नंदिनीकडे बघते. तर तेव्हा नंदिनी हो असं सांगते. तर काव्य लगेचच धावत आतमध्ये सुटते. तर आता तिच्या मागोमाग लगेच विक्रम आणि मानिनी सुद्धा आतमध्ये जातात आणि मानिनी तिथं बसलेली असते आणि ती पार्थकडे बघून रडत असते आणि त्याला विचारते आता तू ठीक आहेस ना? तर पार्थ एकदम हळू आवाजात म्हणतो 2 दिवसात ठणठणीत होऊन बरा होईन आणि तुला त्रास द्यायला येईन घरी. तर तेव्हा मानिनी रडत रडत हसू लागते आणि म्हणते दे बाबा दे, मला तेवढं हवा तेवढा त्रास दे, पण स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हे सगळं ना तुझ्याबद्दल जेव्हा कळालं होतं ना तेव्हा असं वाटलं की कोणीतरी काळीच काढून घेतलंय. तर विक्रम मानिनीला म्हणतो अगं मानिनी तू अगोदर रडणं थांबव, तुझा रडण्याने त्याला जास्त त्रास होणार आहे. तर मानिनी त्याला विचारते अरे पार्थ तू स्वतःचा जराही विचार केला नाहीस आणि आगीत उडी मारलीस. तर पार्थ सांगतो तुझ्या सुनेला आगीतून वाचवलं, अगं तुला अभिमान वाटला पाहिजे ना माझा. तर मानिनी म्हणते हो रे तुझा अभिमान वाटतो मला. तर विक्रम म्हणतो अरे नाही पार्थ तू योग्य तेच केलेलं आहे. बरं ठीक आहे तू अगोदर आराम कर, आम्ही ना डॉक्टरांशी बोलतो, तू ना काव्याशी बोल जरा. आणि तो मानिनीला म्हणतो चल जरा. तर मानिनी म्हणू लागते अहो नाही मला थांबू देत ना पार्थ जवळ. तर विक्रम तिला जबरदस्तीने उठवतो आणि घेऊन जात असतो. तर मानिनी बाहेर जायला तयार नसते. तर तेव्हा विक्रम म्हणतो अगं डॉक्टर काय म्हणाले माहिती आहे ना की तो शुद्धीवरती आल्यापासून काव्याचं नाव घेतोय, जरा त्या दोघांना बोलू देत ना, असं म्हणून तो आता तिला घेऊन तिथून बाहेर जातो. तर अखेर काव्या आता त्याच्या समोर बसते आणि ती रडत असते आणि म्हणते देशमुख माझ्यामुळे झालं ना हे सगळं काही, दुखत असेल ना तुम्हाला, खूप खूप त्रास होतोय का? तर पार्थ म्हणतो नाही तुम्ही नेहमीसारख्या फिसकारत नाही आहात ना त्याचा त्रास होतोय. तर तेव्हा काव्या अजून रडू लागते आणि म्हणते उगच काहीतरी बडबड करत बसू नका, आता शांत बसा आणि शांतपणाने झोपून जा. तर तेव्हा पार्थ म्हणतो मी झोपलो ना तर तुम्हाला त्रास होईल, माझ्या घोरण्याचा त्रास होईल तुम्हाला. तर तेव्हा काव्या म्हणते हो देत मला त्रास, जेवढं पाहिजे तेवढं घोरा, करेन सहन मी. आणि हो पण इथे बाकीच्या डॉक्टरांच्या बरोबर नर्स बरोबर उगीच बडबड करत बसू नका, नाहीतर ना ही मांजर फिसकारणार नाही तुमच्यावरती तर वासकन अंगावर येईल. तर तेव्हा पार्थ म्हणतो आता ना मला सुखाने झोप येईल. तर आता त्यानंतर जीवा, मिथुन काका आणि नंदिनी आतमध्ये येतात. तर जीवा पार्थला विचारतो अरे बडे भैया हे काय आहे सगळं? तर पार्थ म्हणतो हे प्रेम आहे आणि आपल्या माणसाला त्रास होत असेल तर आपण देशमुख गप्प बसू का? तर नंदिनी आता पार्थला म्हणते अहो काय पार्थ तुम्ही, माझी बहीण आत अडकली होती तर मला सुद्धा सांगायचं ना, मी सुद्धा आले असते वाचवायला. तर पार्थ म्हणतो बापरे मग तुम्हाला वाचवायला ना जीवाला यायला लागलं असतं. तर मिथुन काका म्हणतो हो ना, मग फुल फॅमिली इन द फायर. आणि पुढे म्हणतो बर ठीक आहे पार्थ, आता आजपासून आम्ही तुला कुठल्या नावाने हाक मारायची? पार्थ देशमुख म्हणायचं का ड्रॅगन म्हणायचं? म्हणजे आज जाऊन बाहेर आलास ना तू. तर तेव्हा पार्थ थोडासा खोकतो. तर जेव्हा त्याला म्हणतो अरे काय काय होते तुला, त्रास होते का? तो अजिबात बोलू नकोस, शांत बस आणि मला काय वाटतंय आपण सगळ्यांनीच बाहेर जाऊया, तो आराम कर. तर नंदिनी पार्थला म्हणते मी काय म्हणते पार्थ, म्हणजे तुमच्या परवानगीने तुमच्या बायकोला आमच्यासोबत घेऊन जाऊ का? तिला पण ना आरामाची गरज आहे. तर काव्या म्हणते नाही नाही मी थांबते यांच्याजवळ. तर पार्थ तिला म्हणतो काव्या तुम्ही जा. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो हे बरोबर आहे, तुम्ही दोघी घरी जा. आणि जीवाला म्हणतो आपण इथेच थांबूया, काय आहे ना माझे खास ठेवणीतले विनोद मी त्याला ऐकवणार आहे, म्हणजे या कंडिशन मध्ये सुद्धा असं तो बेडवरती टून करून उभा राहील. तर काव्या म्हणते नाही नाही नको काका मी थांबते इथेच. तर तेव्हा मानिनी तिथं येते आणि काव्याला म्हणते बघ काव्या आपण एक काम करूयात, आपण घरी जाऊयात आणि पार्थसाठी खिचडी करून हवं तर तू डबा घेऊन ये परत. आणि त्यानंतर आता नंदिनी, काव्या आणि मानिनी घरामध्ये निघून जातात आणि मिथुन काका आणि जीवा तिथेच थांबतात. तर आता इकडे गडबडीने मानिनी खिचडी तयार करते
विचारते आणि इतक्यातच काव्य तिथं येते आणि मानिनीला म्हणते, काकू तुम्ही खिचडी तयार केलीच सुद्धा आणि तुम्ही म्हणाला होतात ना की आपण दोघी मिळून खिचडी करू, मग तू डबा घेऊन जा. तर मानिनी म्हणते, हो आता पण झालेली आहे खिचडी, पण तू नको जाऊस आता, विक्रम जातील. तर काव्या म्हणते, असं नका करू ना काकू, मी तिथे नाही गेले तर पार्थना खूप वाईट वाटेल. तर मानिनी म्हणते, पण जेव्हा त्याला कळेल ना जिला त्याने वाचवलेलं आहे तिचं खरं रूप काय आहे, तर तेव्हा त्याला जास्त वाईट वाटेल, असं नाही का वाटत तुला? तर तेव्हा काव्या आपले डोळे पुसते आणि म्हणते, एका विचित्र भोवऱ्यात अडकलेलो आहे आपण. मी खरं बोलते ते तुम्हाला पटत नाहीये आणि मी खोटं बोलत नाहीये याचा आत्ता तरी माझ्याकडे काही पुरावा नाहीये, म्हणून तुम्ही अशी जबरदस्ती करू शकत नाही ना माझ्यावरती, माझी अडवणूक नाही करू शकत तुम्ही. नाही, मी आता विक्रम काका आले ना मग त्यांच्याशी बोलून घेते, असं ती म्हणत असताना मानिनी तिला म्हणते, म्हणजे माझी कंप्लेंट करायची का तुला त्यांच्याकडे? आणि म्हणते, तुला तक्रार करायचीच असेल ना तर उलट मी म्हणते आपण बोलूया, आपण दोघी सुद्धा बोलूया, तू काय केलेस हेही सांगूया, मी काय करते हे सुद्धा सांगूयात, असं म्हणून तिला हाताला धरून खेचत घेऊन जात असते. तर काव्या म्हणते, अहो असं काय करताय, माझं बोलणं नीट ऐकून तरी घ्या प्लीज, असं म्हणून ती आता तिला विक्रम समोर उभा करते. तर विक्रम विचारतो, काय झालं? तर काव्या विचारते, काका पार्थसाठी हॉस्पिटलमध्ये डबा घेऊन गेलं तर मी घेऊन गेलं तर चालेल का? तर विक्रम म्हणतो, अगं चालेल म्हणजे काय, अगं तूच जायचं आहेस. तर मानिनी म्हणते, तिने कशाला, नाही नाही तुम्ही जायचं आहे आणि तुम्हाला जमणार नसेल ना तर मला सांगा, मी जाईन, पण काहीही झालं ना तरी सुद्धा काव्या हॉस्पिटलमध्ये जाणार नाही. तर तेव्हा सर्वजण तिथे जमलेले असतात आणि सगळ्यांना धक्काच बसतो. तर विक्रम तिला म्हणतो, अगं मानिनी जरा शांत हो, पार्थची अवस्था बघून तू सैरवैर झालेली आहेस, पण या सगळ्या गोष्टीचा राग बिचारा तू काव्यावरती का काढतेस, काय केलेलं आहे तिने? तर इतक्यातच तिकडून रम्या धावत येते आणि विचारते, मामा मामी तुम्ही आलात का हॉस्पिटलमधून, पार्थ कसा आहे, बरा आहे ना तो? आणि म्हणते, बराच असणार आहे तो, हे बघ ना मी देवी आईच्या मंदिरात गेलेले होते त्याच्यासाठी प्रार्थना करायला आणि तुम्ही सगळ्यांनी प्रसाद घ्या, असं म्हणून ती सगळ्यांना प्रसाद देऊ लागते आणि म्हणते, काही नाही होणार आपल्या पार्थला, आपण आपल्या पार्थला काही होऊच द्यायचं नाहीये. आणि हो, मी उद्या ना मंदिरामध्ये पहाटे 6 वाजता पूजा आणि अभिषेक सांगितलेला आहे, मी स्वतः जाणार आहे तिकडे. आणि मानिनीला म्हणते, मामी आपण महारुद्र पण करून घेऊयात का ग? तर तेव्हा मानिनी तिच्या होला हो म्हणत असते आणि ती रडायलाच सुरुवात करते. तर तेव्हा वसू रम्याला म्हणते, अगं रम्या ऐक, रडू नकोस, अगं हे सगळं काही लग्नाच्या बायकोने करायचं असतं, पण हरकत नाही, तुला जे सुचेल जे पटेल ते कर बाळा, असं म्हणून ती आता काव्याला टोमणा मारते. आणि त्यानंतर विक्रमला म्हणते, अरे मानिनी म्हणते ते बरोबरच आहे की, एकीमुळे ना आपला पार्थ मरणाच्या दारात आहे आणि दुसरीमुळे तो बरा होणार आहे, असं म्हणून ती रम्याकडे बघते. तर विक्रम तिच्यावरती ओरडतो आणि म्हणतो, हे असं मध्येच काहीतरी बोलू नकोस तू आणि मला ना तुझं काही ऐकायचंच नाहीये. तर मानिनी सुद्धा एकदमच म्हणते, काय चुकीचं बोलतायत त्या, बरोबरच बोलतायत, आज हिच्यामुळेच आपला पार्थ मरणाच्या दारात उभा आहे, हे काय चुकीचं आहे का? काय तर म्हणे स्वतःचं घड्याळ उरलं होतं मागे म्हणून गेली तिथे परत, आणि ते घड्याळ जेव्हा तिला मिळालं होतं तेव्हा मुद्दामून फोडलं होतं तिने, असं म्हटल्यानंतर काव्याला धक्काच बसतो. तर नंदिनी आता पुढे येते आणि मानिनीला म्हणते, अहो आई काय बोलताय तुम्ही, या सगळ्यामध्ये काव्याची काय चूक आहे? पार्थसाठी जे काही करायचं आहे ना ते काव्य सुद्धा करेल. अहो आत्ताच पण ती आगीमधून वाचून घरी आलेली आहे. हे बघा आई म्हणून तुमची अवस्था मी अगदीच समजू शकते, पण म्हणून तुम्ही काव्याला बोल लावू नका. अहो एवढी दमलेली आहे ती तरी सुद्धा पार्थना भेटायसाठी हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणतीये. अहो ही सुद्धा पार्थसाठी असलेली काळजी वाटत नाही का तुम्हाला? तर विक्रम सुद्धा म्हणतो, हो बरोबर आहे तिचं, आणि काय हे तुझं सारखं मरणाच्या दारात, पार्थ बरा आहे, काही झालेलं नाहीये त्याला, असं यांचं बोलणं चालू असतं. तर इकडे अखेर पार्थला जोर जोराच्या धापा लागू लागतात. तर इकडे परत वसू विक्रमला म्हणते, अरे काही झालेलं नाही असं कसं म्हणू शकतोस तू? अरे मला माहिती आहे तुला माझ्याशी बोलायचं नाहीये, पण आता मी जे काही म्हणणार आहे ना ते ऐक आणि आठवायचा प्रयत्न कर. तुला माहितीये का, आठवते काय बघ आपली आई काय म्हणायची ते, आपल्या देशमुखांच्या पुरुषांना ना आगीपासून धोका आहे, त्यांच्या पत्रिकेमध्येच तसं लिहिलेलं आहे, आठवतंय का तुला? आपले बाबा सुद्धा आगीमुळे गेले, तुला कन्स्ट्रक्शन साईट वरती आगीमुळेच अपघात झाला होता, आठवतंय का तुला? अरे आगीमुळेच आपल्या जीवावरती बेतलं होतं. आणि आता पार्थ, असं ती बोलत असताना सगळ्यांना धक्क्यावरती धक्के बसत असतात आणि काव्या तर खूपच घाबरत असते. तर आता इकडे हॉस्पिटलमध्ये पार्थची ती कंडिशन बघून डॉक्टर लगेच धावत येतात आणि लगेच सगळ्यांना ऑर्डर देतात, लगेचच आपल्याला याला ऑपरेशन थिएटरमध्ये हलवावं लागेल, असं म्हणून ते सर्वजण त्याला उचलतात आणि ऑपरेशन थिएटरमध्ये हलवतात. तर आता इकडे घरामध्ये वसूने ते सगळं सांगितलेलं ऐकल्यानंतर रम्या खूप जाम चिडते आणि म्हणते, आई पार्थला जर काही झालं ना तर, असं म्हणून ती नंदिनीला बाजूला ढकलते आणि काव्याचा चक्क हात पकडूनच पिरगाळते आणि तेव्हा विक्रम मध्ये पडतो आणि रम्याला मागे खेचतो.
तर रम्या म्हणते मी तो बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत आहे, पण तुला जर माझ्यापासून वाचायचं असेल ना काव्या तर स्वतःसाठी प्रार्थना सुरू कर, नाही तर मी तुझा जीवच घेईन असं म्हणून ती परत तिच्या अंगावरती जाते. तर आता नंदिनी तिला मागे ढकलून देते आणि तिला म्हणते तुला जे काही बोलायचं आहे ना ते मागे उभा राहून बोल. तू पार्थसाठी जे काही करतेस ना त्याच्यामुळे तुला काव्याला हर्ट करायचं लायसन्स मिळालेलं आहे असं समजू नकोस. आणि त्यानंतर ती मानिनी समोर जाते आणि तिला म्हणते आई मी हात जोडते तुमच्या समोर, कृपा करून तुम्ही काव्याची अवस्था सुद्धा समजून घ्या. अहो तिचा काहीच दोष नाहीये या सगळ्यामध्ये. तिची खरंच काही चूक असती ना तर मी सगळ्यांच्या समोर तिला सॉरी म्हणायला लावलं असतं, पण तिचा काहीच दोष नसताना तिला बोल लावलेले नाही आवडणार मला आई. तर आता इकडे अखेर हॉस्पिटलमध्ये पार्थवरती परत उपचार सुरू करतात. तर आता इकडे घरामध्ये मानिनी एकदमच म्हणते देवा कठीण आहे बाई, ही मुलगी जोपर्यंत पार्थच्या आयुष्यात आहे ना तोपर्यंत पार्थचं खरंच काहीतरी वर खाली होतच राहणार. असं म्हटल्यानंतर तिने काव्याला आणि नंदिनीला मोठा धक्काच बसतो. तर काव्या आता म्हणू लागते नाही नाही पार्थना काही सुद्धा होणार नाही, काही सुद्धा होणार नाही पार्थना. तर मानिनी म्हणते काही होणार नाही म्हणे, आधी स्वतःमुळे जे काही झाले ते तरी मान्य कर. तर विक्रम आता तिला म्हणतो बास झालं मानिनी, अगं काय काय करतेस तू, का सतत तिला दोष देतेस, कसं बोलतेस तू, आल्यापासून बघतोय मी कसं बोलतेस तिच्यासोबत. अरे ही वेळच नाहीये तिच्यासोबत अशा पद्धतीने बोलायची, तिची अवस्था बघ जरा कशी झालेली आहे. आणि काव्याने त्या दोन्ही मधलं घड्याळ फोडलं होतं तेव्हा तूच आली होतीस ना तक्रार घेऊन तिची माझ्याकडे, आणि तुला त्या दिवशी त्या गोष्टीचं महत्व होतं आणि त्याच घड्याळासाठी आज तिने स्वतःला झोकून दिलं, तर तिचं वागणं चुकीचं वाटतंय तुला. अगं हे असं दोन्ही बाजूनी केव्हापासून वागायला लागलेस, बोलायला लागलेस तू. तर नंदिनी सुद्धा म्हणते आणि आई काव्याला आपल्या आधाराची प्रेमाची सगळ्यात जास्त गरज आहे. आज आगीमध्ये बेशुद्ध पडलेली होती ती, हॉस्पिटलमध्ये चेक करत होते, पण पार्थच्या काळजीने तिनं स्वतःचं चेकअप सुद्धा करू दिलं नाही. आई मला तुमचं वागणं बोलणं याआधी कधीच खटकलं नाही, पण आज वसुआत्यांच्या सारखं तुम्ही सुद्धा काव्याला बोल लावताय, हे तुमचं वागणं मला अजिबात नाही पटलं. तर वसु आता एकदम ओरडते, म्हणते झालं का, आलं का माझं नाव मध्ये, अगं तू आणि तुझी बहीण माझ्या भाच्यांच्या जीवावरती उठलेला आहे. एक तर तुम्हाला तुमचे नवरे सांभाळण्याची अक्कल नाही आणि तू मानिनीला बोलतेस. अगं मानिनी आई आहे आणि तिला त्रास होतोय तर तू तिलाच बोलतेस, आणि तुला सांगितलं होतं ना की जीवाला आगीपासून धोका आहे त्याला सांभाळ, एवढी साधी गोष्ट करू शकली नाहीस तू. आणि ही काय स्वतः आगीमधून बाहेर आली आणि आमच्या पार्थला आगीमध्ये ढकलून मोकळी झाली. असं ती बोलत असताना या दोघींना सुद्धा खूप मोठा धक्का बसत असतो. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच, आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवाचा फोन नंदिनीच्या मोबाईल वरती आलेला असतो. तर तिकडून जीवा सांगतो, म्हणजे नंदिनीने स्पीकर वरती फोन टाकलेला असतो, तर तेव्हा तिकडून जीवा सांगतो पार्थ दादा कोमात गेलेला आहे. तर असं त्यानं सांगितल्यानंतर इकडे मानिनी मात्र बेशुद्धच पडते. तर तेव्हा काव्या म्हणते नाही नाही मला पार्थकडे जायलाच हवं, असं म्हणून ती उठून चाललेली असते. तर बेशुद्ध पडलेली मानिनी परत जागी होते आणि म्हणते तू पार्थला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचं नाहीयेस. तर तेव्हा काव्या म्हणते मी जाणार म्हणजे जाणार, असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते तुला पार्थची शपथ आहे, असं म्हटल्यानंतर काव्या जागच्या जागी थांबते आणि ती मागे वळून बघते आणि तिला धक्काच बसतो. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.